हाय गाईज, सो आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि मी निनादसाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज प्लॅन करते. सो त्याच्यासाठी मी काहीतरी डेकोरेट करणार आहे आणि ही आमची बाल्कनी आहे आणि मी विचार करते की इथे काहीतरी मस्त सेटअप करते, इथे काहीतरी नीट काहीतरी डेकोरेट करते. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आय एम स्टार्टिंग विथ बलून्स. हे असे छोटे छोटे बलून्स फुगवते मी पहिले आणि याचं काहीतरी करणार आहे, कारण मला इथे शॉप्समध्ये हेच मिळालं. हॅपी ॲनिव्हर्सरीवाला काही मिळालं नाही. किती मस्त पेस्टल कलर्स आहेत. तर हे सगळे मी आता एका दोऱ्यात पोवणार आहे. फर्स्ट स्टेप झाली आहे डेकोरेशनची आणि आता आपण सेकंड स्टेपकडे जाणार आहोत. लास्टली मी लाइटिंग्स लावून घेते आणि आता डेकोरेशन पार्ट इज ऑलमोस्ट डन. रात्री काहीतरी कॅन्डल लाईट डिनर टाईप प्लॅन करते मी, काहीतरी ऑर्डर करेल. सो मी हा टेबल ठेवून देते आहे आणि त्याच्यावरती कॅन्डल्स लावणार आहे आणि वाईनची बॉटल आणि ग्लासेस पण ठेवते. हॅपी ॲनिव्हर्सरी बेबी. मी त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन केले. डोळे बंद कर. इथे 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 आणि असंच ये. हां असंच ये. इथे थांब 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 पापडशील. आता डोळे उघड. लाईट लाव फक्त. ठेव इथे आणून. थांब ठेव. आता मी कॅन्डल्स लावते म्हणजे एकदम रोमॅन्टिक वाईब क्रिएट होईल आणि एकदम एस्थेटिक लुक क्रिएट करते. अँड दिस इज हाऊ द एंटायर डेकोर टर्न्ड आउट टू बी. एकदम रोमॅन्टिक आणि युनिक. सो आता आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आमची ॲनिव्हर्सरी. Happy anniversary to us. Happy anniversary to us. मला नाही